तर स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर लाडक्या बहिणींसाठी एक मोठी खुशखबर आणि आनंदाची बातमी आलेली आहे, कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करण्याची वेबसाईट जी आहे आता अपडेट झालेली आहे आणि कालपासून वेबसाईट जी आहे ते एकदम मक्खन सुरळीत आणि फास्ट गतीने चालत आहे। ओटीपी सुद्धा लगेचच तुम्हाला 2 मिनिटात येणार आहे। आता तुम्हाला ई-केवायसी करण्यासाठी रात्री बसण्याची गरज नाही, दिवसा कोणत्याही टायमाला तुम्ही तुमची ई-केवायसी सोप्या पद्धतीने पूर्ण करू शकता, कारण ई-केवायसी ची वेबसाईट अपडेट झालेली आहे। लाईव्हच बघा, केवायसी करून दाखवणार तुम्हाला एकदम 2 मिनिटांमध्ये। काहीच वेळ या व्हिडिओमध्ये मी तुमचा घेणार नाही। बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करण्याची वेबसाईट आपण या ठिकाणी ओपन केलेली आहे। या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्समध्ये पहिल्याच कमेंटमध्ये दिलेली आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही ई-केवायसी ची प्रोसेस सुरू करू शकता। तर व्हिडिओ पूर्ण पहा। बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करण्याचे या ठिकाणी क्लिक करा। इथे आपण क्लिक केलं, क्लिक केल्याबरोबर लगेचच तुमच्या समोर बघा अशा प्रकारे पेज ओपन होईल। सर्वात आधी ऑप्शन आहे लाभार्थी आधार क्रमांक। या ठिकाणी आपण लाभार्थी आधार क्रमांक बघा टाकलेला आहे। त्यानंतर कॅप्चा कोड जो काही नंबर आहे जशाच्या तसा नंबर आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे। कॅप्चा कोड टाकला, सहमती दिली, आधार क्रमांक वापरण्यासाठी शासनाला ओटीपी वरून ऍक्सेस घेण्यासाठी सहमती दिली आपण। त्यानंतर ओटीपी पाठवा। बघा, क्लिक केलं, तुमच्या समोरच ओटीपी पाठवा। बघा, लगेचच एका सेकंदामध्ये, काहीच वेळ लागणार नाही, एका सेकंदामध्ये ओटीपी टाकण्याचं पेज तुम्हाला ओपन होईल आणि तुमच्या आधार क्रमांकाला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर 6 नंबरचा ओटीपी येईल। आधी प्रॉब्लेम काय येत होता, या ठिकाणी क्लिक केल्यानंतर ओटीपीच येत नव्हता किंवा ओटीपी लेट येत होता किंवा हेवी ट्रॅफिकचा प्रॉब्लेम दाखवत होता, ई-केवायसी तुमची लवकर होत नव्हती, पण सोप्या पद्धतीने आता होत आहे। बघा, आधार क्रमांकावर आलेला ओटीपी या ठिकाणी सबमिट केला आणि समाविष्ट करा। समाविष्ट करावर क्लिक केल्यानंतर लगेचच दुसरा नंबरचं पेज ओपन होईल। तुमचे पती आणि वडिलांचा आधार क्रमांक या ठिकाणी सबमिट करा। पती आणि वडिलांचा आधार क्रमांक टाका। आपण आधार क्रमांक टाकलेला आहे। त्यानंतर कॅप्चा कोड टाका, जसा तसा नंबर कॅप्चा कोड या ठिकाणी आपल्याला सबमिट करायचा आहे। त्यानंतर सहमती द्या आणि ओटीपी पाठवा। तर बघा, ओटीपी पाठवावर आपण क्लिक केलं, लगेचच बघा काहीच वेळ लागणार नाही, बिलकुल एका सेकंदा 2 सेकंदामध्ये तुमचं पेज जे आहे ते ओटीपी टाकण्याचं ओपन होईल। जे काम 5 मिनिटात होणार होतं काही 1 महिन्याआधी, त्या कामाला 2 ते 3 घंटे लागत होते, पण आता जलद गतीने होत आहे। बघा, ओटीपी टाकला आपण या ठिकाणी, ओटीपी टाकला, समाविष्ट करा या बटनवर क्लिक केलं। बघा, लगेचच तिसऱ्या नंबरचं पेज जे आहे ते या ठिकाणी ओपन झालं। बघा, तुमचे पती आणि वडिलांचं नाव तुम्हाला या ठिकाणी दिसून येत आहे। त्यानंतर जे काही 2 प्रश्न आहे, होय किंवा नाही सिलेक्ट करा। तर या ठिकाणी पती आणि वडिलांचं नाव आलेलं आहे। त्यानंतर जाती प्रवर्ग आपल्याला निवडून घ्यायचा, या ठिकाणी क्लिक करायचं। जे काही तुमची जात असेल, इतर मागासवर्गीय, भटक्या जमाती, सर्वसामान्य, जे काही तुमची कास्ट किंवा जात येत असेल तर या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायची। त्यानंतर पहिला नंबरचा प्रश्न बघा, तुमच्या कुटुंबात कोणी सरकारी नोकरीवर किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कार्यरत आहे का किंवा पेन्शन किंवा पेमेंट घेत नाहीत, अशा प्रकारचा, म्हणजे पेन्शन किंवा पेमेंट घेत नाहीत अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे। तर यांच्या वाक्याला नकार द्यायचा। तुमच्या कुटुंबात जर पेन्शन किंवा पेमेंट घेत नसेल तर यांच्या वाक्याला होकार देणे, पेन्शन किंवा पेमेंट घेत नाही, होय आमच्या कुटुंबात पेन्शन किंवा पेमेंट घेत नाही, या ठिकाणी होय सिलेक्ट करायचं। तुमच्या कुटुंबात जर पेन्शन किंवा पेमेंट घेत असेल तर यांच्या वाक्याला नकार द्यायचा, म्हणजे नाही सिलेक्ट करायचं। दुसरा नंबरचा प्रश्न बघा, या ठिकाणी दुसरा नंबरचा प्रश्न, तुमच्या कुटुंबात फक्त एकच विवाहित आणि एकच विवाहित बहीण या योजनेचा लाभ घेत आहे। एकच विवाहित आणि एकच अविवाहित बहीण या योजनेचा लाभ घेत आहे। तर कुटुंबामध्ये जर एक विवाहित किंवा एक अविवाहित बहीण योजनेचा लाभ घेत असेल एका राशन कार्डवर, तर होय सिलेक्ट करायचं। कुटुंबात जर एकापेक्षा जास्त राशन कार्डवरून अर्ज भरले असेल तर नाही सिलेक्ट करायचं। या टॉपिकवर मी भरपूर व्हिडिओ टाकलेले आहे, समोर सुद्धा तुमच्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ आणणार आहे। तर हे दोन्ही ऑप्शन नीट सिलेक्ट करून घ्या। जास्तीत जास्त बहिणीने होय सिलेक्ट करायचं दोन्ही ऑप्शन मध्ये। त्यानंतर बघा, त्यानंतर या ठिकाणी एक टिक दिलेली आहे, म्हणजे उपरोक्त जे काही तुम्ही याआधी माहिती दिलेली, आधार क्रमांक दिला, जे काही ऑप्शन निवडले ते सर्व योग्य आहे आणि तुम्ही स्वतः यासाठी जबाबदार आहे। तर या ठिकाणी ब्ल्यू टिकवर क्लिक करायचं आणि सबमिट करायचं। सबमिटवर क्लिक केल्यानंतर लगेचच बघा तुमच्या समोर तुमची ई-केवायसी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे अशा प्रकारचं तुमच्या समोर ऑप्शन येईल। बघा, तुमच्या समोर लाईव्हच ई-केवायसी मी करून दाखवली। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लगेच तुमची ई-केवायसी जर पेंडिंग असेल तर पटापट दिवसा कधी पण ई-केवायसी करा। साईट एकदम स्मूथ चालत आहे, लगेच तुमचा ओटीपी येईल आणि लगेच 5 मिनिटात तुमची ई-केवायसी सबमिट होऊन जाईल। तर आता ई-केवायसी साठी टेन्शन घेण्याची गरज राहिली नाही, रात्रभर जागण्याची सुद्धा गरज नाही। फक्त त्या बहिणींना टेन्शन आहे ज्या बहिणींना पती नाही किंवा वडील नाही, त्यांच्यासाठी शासनाने लवकरात लवकर हे ऑप्शन आणावे आणि दुसरा ओटीपी टाकण्यासाठी त्या बहिणींना मार्ग मोकळा करून द्यावा। चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।